हाय एव्हरीवन. तर इथे आता मी घेतलेला आहे 19x19चा पीस घेतलेला आहे पेपरचा. हा बघा, 19x19चा मी हा चौकोन घेतलेला आहे. इथून त्याची रुंदी पण त्याची 19 इंच आहे आणि त्याची उंची सुद्धा 19 इंच आहे. असा मी हा पेपरचा पीस घेतलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. असे पण त्याची 19 आहे आणि त्याची अशी पण त्याची उंची आहे ती 19 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे दोन जे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत इकडनं असं. नंतर पुन्हा ह्या कॉर्नरला परत फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे आणि पुन्हा अजून एकदा एक फोल्ड करून घ्यायचं आहे. ओके, तर हा झाला आपला इथे कोन तयार झालेला आहे. तर नंतर इथे मी काय केलेलं आहे, इथून आपण ह्या टोकापासून ते आपल्याला इकडनं 19 इंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. 19 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे 19 इंचाचा आपल्याला सर्कल इथे तयार भेटणार आहे. 19 इंचाचा सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ आपल्याला इथे तयार भेटणार आहे. हे बघा, इथे मी 19 घेतलेलं आहे. 19 ठेवायचं आहे आणि 19वरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा 19 घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा 19 घेतलेलं आहे असं. आणि नंतर मी हे मार्किंग जे आहे हे मी त्याचं हे करून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपला जो अर्धवर्तुळ आहे तो कसा आलेला आहे. हे बघा, आता मी इथे कट करून घेते. हे आता मी इथं कट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे जो आपला जो राऊंड आहे, हे बघा, असा जो आपला जो कॉर्नरचा पीस आहे, जो कॉर्नर आहे डिझाईन, ती आपली व्यवस्थित इथे आलेली आहे. हे बघा, हा कॉर्नर जो आहे हा व्यवस्थित असा आपला आलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडनं. पहिलं ती पेपरवरती कटिंग करून घ्यायचं, पहिलं कॅनव्हासवरती कटिंग करून घेण्यापेक्षा, म्हणून मी इथं असं हा कट करून घेतलेला आहे. त्याच्या पुढे आपल्याला काय करायचं, आपली डिझाईन जी आहे ती कशी तयार करायची ते आपल्याला बघूया. त्याच्या पुढे आता आपल्याला काय करायचं ते आता आपण बघून घेऊया. हे जे आपण केलेलं आहे, फोल्डिंग केलेलं आहे, ते आता आपण ओपन करूया. इथे हे असं ओपन केलेलं आहे. त्यानंतर इथं काय करायचं आहे, आपल्याला ह्या टोकापासून आपल्याला वरती अंतर घ्यायचं आहे. ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता, ॲडजस्ट करू शकता. इथे मी घेतलेलं आहे, पेन घेते, व्यवस्थित मी मार्किंग करून ठेवलेलं आहे पेन्सिलने. इथे तुम्हाला दिसायला हवे म्हणून मी आता मार्कर घेते. तर आपल्याला इथून वरती आपल्याला हे करायचं आहे, 8 वरती आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते, हे बघा, इथे जे आपण एजेस आपण जे आपले एजेस जे आपण जे फोल्डिंग करून घेतलेलं बघा, ही जी आपण हे असं फोल्डिंग करून घेतलेलं त्याच्यावर तिथे त्याचे आतमध्ये हे उठले असतील, लाईन्स उठल्या असेल, त्या लाईनीवरती आपल्याला हे तर काम करायचं आहे. तर इथे मी ते लाईन्सवरती मी आता आखणार नाही आहे पेन, कारण काय मग आपल्या डिझाईनवर दिसणार नाही व्यवस्थित तुम्हाला आपण कुठून काय केलं. हे बघा, तर असं मी हे केलेलं आहे. हे बघा, आता हे बघा, इथे आपल्याला तुम्हाला इथे लाईन दिसत असतील. हे बघा, इथे प्रत्येक लाईन दिसतात. तर आपल्याला काय करायचं, तर ह्या लाईनवरती आपल्याला प्रत्येक लाईनवरती आपल्याला 8 वरती मार्किंग करत जायचं आहे. हे बघा, तर इथे आता मी 8 वरती, ह्या लाईनवरती 8 वरती मी मार्किंग करते. 8 वरती मार्क करत जायचं आपल्याला सगळ्या ठिकाणी. इथून 8 वरती मार्किंग करत प्रत्येक ठिकाणी आपल्याला 8 वरती इथे ठेवून, कोपऱ्यात ठेवून आपल्याला हे बघा, हा जो कोपरा इथे आपल्याला 8 ठेवायचा आणि इथे आपल्याला इथे मार्किंग करत जायचं आहे. तसं आपण इथे मार्किंग करत जाऊया. इथे मी मार्किंग करत जाते. आपल्याला हा कॉर्नर पीस आहे म्हणून आपल्याला तिरका आपल्याला कॉर्नर हे काय करायचं आहे. हे बघा, त्याप्रमाणे इथे मी 8 मार्किंग करते. अशा प्रकारे. ओके, तर आता हे मी आखून देते तुम्हाला, तेव्हा कसं करायचं. अशा प्रकारे आखले. त्याच प्रकारे आपण खालती सुद्धा आखून घेणार आहोत. म्हणजे आपण 7.5 सुद्धा आखून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते डिझाईन तयार करायचे म्हणून इथे 7.5 वरती प्रत्येक ठिकाणी 7.5 वरती, म्हणजे अर्धा इंच आपल्याला खालती उतरायचं आहे. अर्धा इंच आपल्याला खाली, म्हणजे आपल्याला 7.5 ठिकाणी आपल्याला मार्किंग करायचं आहे. 7.5च्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करत जायचं आहे. इथून पण 7.5 आणि इथून पण 7.5. ओके, तर हे पण मार्किंग करते इथे.
अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून खालती परत खालून आपल्याला इथे 5 इंचावरती आपण हे करूया, 5.5 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया. 5.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया. प्रत्येक ठिकाणी 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. त्या लाईन्सवरती 5.5 ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. 5.5 5.5 ठिकाणी आपल्याला मार्किंग करत जायचं आहे आपल्याला. तिथे आपल्याला एक अजून डिझाईन आपण करू शकतो. मी तुम्हाला ते मी इथं ऑप्शन सांगून ठेवते की आपण इथे कुठल्या डिझाईन आपल्याला करू शकतो. त्या तुम्ही त्याच्या आवडीनुसार तुम्ही ते करू शकता. ऑप्शनल आहे तुम्हाला. तर तुम्हाला इथे इथे तुम्हाला हे जर अजून एक सर्कल इथे नको हवा असेल तर तुम्ही जो आपण 8 इंचाचा आपण जो केला आहे सर्कल, तिथून फक्त तुम्ही करू शकता. इथे डिझाईन तुमची ऑप्शनल आहे. तुम्हाला इथे करायचं आहे तर करा, आता तुम्ही नाही केली तरी चालू शकते. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, आता आपल्या ह्या लाईनीपासून ह्या लाईनी इथे आपल्याला रेषा आखायच्या आहेत. बघा, हा टोक आणि इथे टोक, याला आपल्याला रेषा आखायची आहेत. इथून इथे जसं आता या लाईनीपर्यंत ही रेष न्यायची. आता ह्या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत न्यायचे. हे बघा, ह्या जी ही टोकी दिसतात आपल्याला, लाईनी दिसत आहेत, जेव्हा तुम्ही पेपरवरती हे कराल त्या तुम्हाला इथे त्याच्या लाईनी दिसतील. हे बघा, इथे त्याच्या लाईनी आहेत, एजेस आहेत त्याच्या. इथे त्या एजेसवरती आपल्याला जायचं आहे. आता ही इथे एजेस आहे, ही बघा, ही त्याची एज आहे. बघा, ही बघा, ही एज आहे त्याचा. तर हा इथे पॉईंट मिळाला आहे. ह्या पॉईंटपासून आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला इथे हे आखायचं आहे. आता ही लाईन इथे, हे बघा, ही लाईन इथे, त्याचा हा पॉईंट इथे आहे. आपल्याला ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला लाईन आखायचं आहे. ओके, आता ही रेष आहे, ही तुम्हाला दिसेल, ही रेष बघा, ही रेष आहे, ही रेषचा त्याचा हा पॉईंट इथे आलेला आहे. आता ही रेष आहे ती पण इथपर्यंत आखायला घ्यायची आहे. आणि हा कॉर्नर शेपसाठी हा कॉर्नर आपल्याला आखून घ्यायचा आहे. ओके, आता हे बघा, आता इथपर्यंत आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे, आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही जी सेकंड लाईन आहे, एक लाईन इथे आपल्याला किती घ्यायचं आपल्याला अंतर, हे बघा, इथे आपल्याला 4 वरती आपल्याला 4 आणि 1 रेष, हे बघा, 4 आणि 1 रेष असं आपल्याला अंतर आहे. 4 वरती आपल्याला पॉईंट करायचं. 4 वरती आपल्याला इथे पॉईंट करायचं आहे. 4 वरती इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. सेकंड रेषवरती आपण किती घेतलेलं आहे मार्किंग, 8 वरती, त्याचं डबल घेतलेलं आहे 8. त्याचं आपल्याला डबल करून घ्यायचं. 8 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपण पहिले आपण 4 वरती आपण मार्किंग करून घेऊया. इथे आपण 4 वरती आपण मार्किंग करून घेऊया. इथे 4 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं आहे ते. हे बघा, इथे 4 वरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. एक लाईन आपल्याला सोडायची, एक लाईन सोडून आपल्याला 4 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तिथे आता आपण रेषा आखून घेऊया. एक लाईन सोडून आपण 4 अंतरावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. 4 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. 4 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या रेषेवरती करून घ्यायचं आपल्याला. या रेषांवरती जे आहे त्या रेषांवरती आपल्याला 4 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली सेकंड रेष आहे, ही सेकंड मार्किंग जी आहे बघा, ही जी सेकंड मार्किंग केलेली आहे, ही बघा इथे ही जी मार्किंग केलेली आहे, आता त्याच्यावरती आपल्याला तुम्हाला सगळ्या ठिकाणीच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पण सुद्धा आपण 4 ठिकाणी मार्किंगच करून घ्या, म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपलं मार्किंग केलं तर तुमच्या लक्षात येईल. एक तुम्हाला मी दाखवते आपली पाकळी कशी तयार होणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आयडिया. हे बघा, इथे पण मी या रेषेवरती मी आखून घेतले. ओके, ह्या पॉईंटवरती इथे आपल्याला आखायचं नाही, मी एक तुम्हाला दाखवते मी काय आयडिया येणार ते. आणि त्या 4च्या पुढे आपल्याला परत त्या 4च्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, परत आपल्याला 3.5 वरती आपल्याला पॉईंट करून घ्यायचं. 3.5 वरती किती वरती करून घ्यायचं आपल्याला, 3.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. 3.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. इथे आपण किती वरती केलेलं आहे, 3.5 वरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा इथे याच्यावरती 3.5 मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला,
तुम्हाला दाखवते. हे बघा 60 आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, हे बघा आता जो हा पॉईंट आहे, हा पॉईंट हे बघा, हा पॉईंट आणि हा जो 60 पॉईंट केलेला आहे त्याला आपल्याला आपण रेषा जुळवायची. बघा या रेषेवरची जी पॉईंट आहे तिथून आपल्याला या रेषेपर्यंत आपल्याला पॉईंट जोडायचा आहे. अशा प्रकारे तर इथे तुमची काय होते, एक तयार होते, डिझाईन तयार होते. बघा तुम्हाला अजून वर्तुळाकार द्यायचं असेल वर्तुळ, तुम्हाला जर फुगीर भाग द्यायचा तर तुम्ही फुगीर भाग देऊ शकता. ते पण जर थोडंसं फुगीर देऊया म्हणजे आपली डिझाईन जी आहे ती आपली वर्तुळ दिसेल. बघा हे बघा अशा प्रकारे आपण इथे मार्किंग करून घ्यायचं. तुम्हाला दाखवते. हे बघा या रेषेवरती आपण घेतलेला 3.5 वरती पॉईंट, इथून आपल्याला ह्या रेषेपर्यंत इथे जोडायचं आहे. एक मिनटं, आपला हाफ वर्तुळाकार आहे ना त्याने होते का आपण बघूया, पुरत आहे का. हाफ वर्तुळचं नाही होणार आहे इथे, कारण काय हे ओके. तर इथे आपल्याला पुन्हा ह्याने जोडायचं आहे. ओके हे बघा अशा प्रकारे आपली इथे लाईन तयार होते. ही समोर इथपर्यंत त्याची लाईन आहे. कळलं तुम्हाला. याच्या पुढेही आपण 3.5 घेतलेलं आहे. हे 4च्या पुढे आपण हे 3.5 घेतलेलं आहे. हे 3.5च्या पुढे आपण हे रेषा आपण जोडून घेतलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे इथं मी रेषामध्ये आखलेल्या नाही आहेत. तर तुम्हाला समजलं नसेल तर बघा, मी तुम्हाला समजण्यासाठी इथे मी आता रेषा आखून घेतलेली आहे. हे बघा ओके. नंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा ही कंटिन्यू आपल्याला आता हे इथपासून आपल्याला या रेषेपर्यंत जो हा पॉईंट आहे त्या 3.5 पॉईंट आपण इथं मोजून घेऊया. इथून 3.5 पॉईंट, ह्या 4च्या पुढे आपल्याला 3.5 पॉईंट आपल्याला मोजून घ्यायचं आहे. ओके त्यासाठी आपण 4 मार्किंग करून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 4च्या पुढे आपल्याला 3.5 मार्किंग करून घ्यायची. इथे आपण 3.5 वरती आता मार्किंग करून घेते. हा म्हणजे 3.5 इथे मार्किंग करून दिली आहे. आता इथून आपल्याला इथे जायचं आहे आणि ह्या 4च्या पॉईंटपर्यंत आपल्याला पुन्हा इथे जायचं आहे. ओके बघा आता या इथून परत 4 आपण मार्किंग करून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठे कुठे आपण काय काय घेतले ते. ओके आता ह्या 4च्या पुढे आपल्याला 3.5 मार्क करून घ्यायचं आहे. हे तुमच्या लक्षात येईल. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी इथं असं केलेलं आहे ना, तर मी आधी आखलेलं नव्हतं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. त्यापैकी तुम्हाला मी दाखवले त्याप्रमाणे आहे. आता इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे. आणि त्यासाठी आपण इथे ही डिझाईन आपण काढलेली आहे. अशी आपली पाकळी तयार होते इथे. आता इथून परत काय करायचं आपल्याला, ह्या रेषेपासून आपल्याला इथं आपण बघितलं पहिलं आपण 4 वरती आपण पॉईंट करून घेतलं या रेषेवरती. त्याच्या पुढे आपल्याला 3.5 वरती मार्क करून घ्यायचं आहे. हे 3.5 वरती. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट वरती आपल्याला मार्क करून घ्यायचं म्हणजे डिझाईन आपण घ्यायचं. हे बघा छान अशी आपली डिझाईन तयार होते. इथे आपल्याला इथे जे वेगळी पाकळी आपल्याला आकारायला लागत नाही, आपली इथंच पाकळी तयार होऊन जाते. हे बघा अशा प्रकारे आपली इथे पाकळी तयार झालेली आहे. तुम्हाला इथे समजावसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे इथून 4 म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4 वरती घ्यायचं आहे. हे नंतर तुम्हाला ही पाकळी समजणार नाही म्हणून मी इथे आखलेली नाही. बघा पण मी इथे एका पहिलेच पाकळी तुम्हाला आखून ठेवलेली आहे. या इथनं आपण 4 घेतलेलं आहे. हे बघा इथून आपलं 4 घेतलेलं आहे इथे आणि 4च्या पुढे 3.5 वरती मार्क केलेले आणि त्याप्रमाणे इथे आपण पाकळी तयार केली. तर अशा सगळ्या पाकळ्या आपल्याला इकडे तयार करून घ्यायच्या. बघा इथे ही डॉट पट्टी ठेवले मी. हे 4 वरती पहिले आपण हे डॉट तयार करून घेतले आणि 4च्या पुढे आपण इथे 3.5 मार्क करून घेतलेले आहे प्रत्येक ठिकाणी. आणि त्याच्यानंतर हा मार्क 4चा हे ड्रॉ करून घेतलेला. आता आपल्याला याच्या पुढे काय करायचं आहे, आता तुम्हाला ह्या रेषेचं तिथे तुम्हाला हे टोक दिसत असेल. बघा ह्या रेषेचं टोक तुम्हाला हे जे आहे हे बघा ही जी रेषा आहे तर ह्या रेषेचं तुम्हाला जे टोक दिसत असेल प्रत्येक तो इथे मी डॉट करून घेते. आपण एक इंच याच्या इंच आपण अर्धा इंच आपण खाली उतरायचं आहे. इथून अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचं आहे. हे बघा इथून आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं आहे. इथे अर्धा इंच खाली उतरून घेऊया आपण इथे. ओके
इथे सुद्धा आपण अर्धा इंच खाली उतरणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अर्धा इंच जे आहे ते आपल्याला खाली उतरायचं आहे. जे आपल्याला रेषा दिसत आहे तिकडनं तिथून आपल्याला अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचं आहे. अर्धा इंच आपल्याला खाली उतरायचं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अर्धा इंच जे आहे आपल्याला खाली उतरायचं आहे. प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथून सुद्धा अर्धा इंच खाली उतरायचं आहे आणि इथून. ओके, आता काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला हे गोल आखून घ्यायचं आहे. ह्या रेषा आपल्याला जोडून घ्यायचं. इथे आपल्याला एक सर्कल परत हाफ सर्कल सुद्धा अर्धा इंच आपल्याला आत घ्यायचं आहे. कारण का तिथे आपल्याला डिझाईन तयार करायचं. म्हणजे आता आपण अशा प्रकारे अर्धा इंच खाली सगळं उतरून डॉट तयार करतोय. ओके, तर अशा प्रकारे इथे अर्धा इंच प्रत्येक ठिकाणी आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि तिथे आपल्याला लास्टला जे आपलं तिथं उलनने आपल्याला तिथं लाईन आखायची म्हणून त्याचं फिनिशिंग जे आहे मग चांगलं दिसणार. तर मग तुम्ही असं जर केलं तर ते डिझाईन बरोबर दिसत नाही. असं आता ठिकाणी आपण करून घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे आपल्याला, जो ह्या रेषेचा जो हा डॉट दिसतो इथं आपल्याला, हे कॉर्नर इथं हे टोक दिसते, तर इथून आणि इथून आपल्याला हे रेषा आखायचे आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते एक रेषा आखून. हे बघा, इथून आपल्याला रेषा आखून घ्यायची. या इथून इथपर्यंत पहिले मी पेन्सिलने आखते. म्हणजे जर आपल्याला काही चुकलं तर आपल्याला लक्षात येईल. बघा, ही रेष आणि ही रेष आपल्या इथं पाकळी तयार करायची. मी इथे पेन्सिलने पाकळी तयार करून घेते अशा प्रकारे. ओके, माझा पेपर इथे पटकन कट झाला. तो पण मी चिकटून घेतला. इथे टेप लावून मागे चिकटून घेतलेलं आहे. आता मला दाखवलं पुढे डिझाईन काय आपल्याला करायची. तर इथे आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. मी इथे खोडत होते व्यवस्थित, तुम्हाला दिसण्यासाठी ते समजसाठी. हे ओके, तर आता हे इथे आपण ड्रॉ करून घेऊया. आता ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. हे बघा, इथे तुम्हाला लाईन दिसत असेल. हे बघा, ही जी आपली लाईन आहे या लाईनीवरती आपल्याला इथून ड्रॉ करायचं आहे. इथून आता इथे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा आपली एक डिझाईन आपली तयार झाली आहे. म्हणजे ही एक डिझाईन तयार झाली. आता ह्या लाईनी ह्या टोकापासून आता ही एक रेष सोडायची आहे. आता ही याच्या टोकावरनं आता हा इकडे सोडून इथं आता ह्या कोणाचं इथे वेगळं आलं पाहिजे. म्हणून इथून आपल्याला इथे पुन्हा आपल्याला इथे रेष आखून घ्यायची इथे अशी. आणि यापासून पुन्हा इथे आपल्याला आखून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता तुम्हाला मी पेन्सिलने ते दाखवते की कसं झालं आपली डिझाईन. हे बघा, पेन हे बघा, अशी इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे. इथे इथे तयार झालेली ही डिझाईन. हा पॉईंट आहे. या पॉईंटपासून हा इथे आणि ह्या पॉईंटपासून ही इथे डिझाईन हे करायची. आता हा इथे पॉईंट आहे. तर ह्या पॉईंटवर आपल्याला इथून जायचं आहे. इथे पुन्हा या पॉईंटवर आपल्याला इथे जायचं आहे. अशा प्रकारे आपल्या इथे हा कॉर्नर इथे पीस तयार होतो. आणि या पॉईंटपासून पुन्हा ह्या पॉईंटला पण इथे ही ह्या टोकापर्यंत इथे ही रेष आणायची. इथे इथे सुद्धा आपली एक पाकळी तयार होईल. अशी इथे आपण टाकू शकतो. म्हणजे इथे आपली हाफ पाकळी तयार झाली. या साईडला सुद्धा आपण सेमच करायचं आहे. इथे सुद्धा आपल्याला इथून इथे आपल्याला हाफ पाकळी दाखवायची. म्हणजे ही आपली झाली इकडनं हाफची पाकळी तयार झाली. तर अशा प्रकारे इथे आपली ही सुंदरशी अशी छानशी अशी डिझाईन तयार झालेली आहे. म्हणजे आपल्याला भरताना आपल्याला काय करायचं आहे, इथून आपण एक ही पाकळी तयार करणार. ही पाकळी भरणार आहोत जी आहे. इथून हे पाकळी भरणार. इथे हा एक वेगळा कलर भरायचा आपल्याला इथे. आणि नंतर हे हा जो भाग आहे ह्या पार्टवरती ह्या पार्टवरती ह्या पार्टवरती ह्या आणि या पार्टवरती तुम्हाला एक वेगळा कलर भरायचा आहे. आणि पुन्हा ह्या भागात तुम्हाला वेगळा कलर भरायचा आहे. आणि इथे तुम्हाला एक आउटलाईन द्यायची. खूप अशी छान अशी इथे डिझाईन तयार होते आपली एकदम मस्तपैकी. तर आपण इथं फुल आपण वर्कसुद्धा करणार आहोत.
तर आपण वर्क करून आपण बघूया. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि तुम्हाला डिझाईन समजली का, आणि नसेल समजली तर तुम्ही रिवाइंड करून सुद्धा बघू शकता, किंवा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला क्वेश्चन विचारा, त्याचे मी तुम्हाला आन्सर देईन आणि तुम्हाला मी नक्की काय ते सांगेन माझ्या परीने आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटते पुन्हा बघा व्यवस्थित, आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा, आणि आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा. चला आता ही आपण डिझाईन भरूनसुद्धा काढूया. तर ही डिझाईन मी खाली ठेवलेली आहे पेपर, आणि त्याच्यावरती आता मी कॅनव्हास घेते. बघा हा मी कॅनव्हास घेते, आणि जो कॅनव्हास जो आहे व्यवस्थित मी ते ॲडजस्ट करते त्या पेपरवरती, ते मी ॲडजस्ट करून घेते. इथे कुठेही आपली डिझाईन जी आहे तुम्हाला दिसते का, डिझाईन इथे आपली व्यवस्थित इथे दिसत आहे. आपल्याकडे कॅनव्हास आपल्याकडे अवेलेबल आहे 1-1 मीटरच्या ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला हवा असेल कोणाला तर मला कमेंटमध्ये सांगू शकता. अशा प्रकारे इथे मी करून घेते. तर इथे तुम्हाला टेपसुद्धा लावून शकता. टेप लावून तुम्ही घ्या. आता जर तुम्हाला असं कॉन्फिडन्स असेल की बाबा माझं नाही हलणार नाही पेपर, तर तुम्ही व्यवस्थित असाही तुम्ही करू शकता. तर तुम्हाला टेप लावून कसं तर तुम्ही टेपसुद्धा लावू शकता इथे. आता इथे मी टेप नाही लावत आहे, खूप सो की आपण हलवूया नको जसं आहे पटाफट आपण इथे काढायला सुरुवात करूया. ओके, तर तुम्ही इथे टाचणी लावली तरी पण चालेल, पण टेप लावल्यानंतर मला वाटतं इथे मे बी पेपर फटायची शक्यता आहे, कॅनव्हास फटायची शक्यता आहे. तर चला आपण इथे पहिले आपण ड्रॉ करून घेऊया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आपण स्टेप बाय स्टेप आपण इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर चला ड्रॉ करून घेऊया. इथे पहिले मी हे ड्रॉ करून घेते. हे बघा, आपण पहिले हे ड्रॉ करून घेऊया. तुम्हाला डिझाईन दिसते की नाही बघा. बघा डिझाईन आपली इथे व्यवस्थित इथे उठून दिसते आहे. हे बघा इथे डिझाईन आपली व्यवस्थित जी आहे ती इथे दिसते पेपरच्या खालून, याच्या कलर्सवरून. तर आपण ती डिझाईन आपण व्यवस्थित इथे आखून घेणार आहोत. इथे मी आखून घ्यायचं काम आहे. बघा असं इथे मी आखून घ्यायचं आहे. इथे आपण राऊंड व्यवस्थित आखून घेऊया. नंतर आपण हा सेकंड राऊंड इथे आखून घेऊया. हा तिथे उलटा पडतोय म्हणून. ओके, हे आता आपण अशा प्रकारे इथे पण आपण पूर्ण आखून घेऊया इथे व्यवस्थित पेपरवरती. आपल्याला पेपर कुठे हलणार नाही, आपल्या पेपर याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. आपण इथे व्यवस्थित सगळ्यांनी इथे आखून घेऊया. ओके, इथे मी आखून घेतलेलं आहे अशा प्रकारे इथे. आणि तो पुढचा भाग जो आहे इथे या लाईनी ज्या आहेत आपण आखून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला खूप छानसा असं आपला तिथं कॉर्नर तयार झालेला आहे. कॉर्नरची डिझाईन जी आहे ती आपली मस्तपैकी तयार झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकताय. आपल्याला पेपर कुठेही हलवायचा नाही आहे. पेपर न हलवता आपल्याला हे काम करायचं आहे व्यवस्थित. तर इथे पहिले मी इकडचे या साईडची हे काढून घेते. म्हणजे तब्येत जरा ठीक नसल्यामुळे मला बोलायला जरा हळू बोलते मी. प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे त्रास होतोय. व्यवस्थित आपल्याला इकडनं आखून घ्यायची आहे डिझाईन. आपण मधल्या लाईनीचे आखून घेतलेले नाही आहेत, फक्त इथे आपल्याला जी डिझाईन जी आहे ॲक्च्युअल डिझाईन तीच आपण आता आखून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळे व्यवस्थित पकडायचे आहेत, ते आता आपण इथे आखून घेतोय. सुंदरशी आपली ही पाकळी इथे तयार झालेली आहे. आता आपली ह्याच्या पुढची जी डिझाईन आहे ती आपण आखून घेऊया इथे. आता ह्या कोणापासून जे तयार आहेत त्या डिझाईन मी इथे पहिले आखून घेते.
त्याच्यानंतर या इकडचे जे आहेत ते आखून घ्यायचे. अगदी हळूवारपणे आखून घ्या, म्हणजे कुठेही आपली चुका होणार नाहीत. सगळ्यांना दिसतंय का व्यवस्थित? अशा प्रकारे इथे आपल्याला आखून घ्यायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर जो सर्कल आहे तो सुद्धा आपल्याला आखून घ्यायचा, तर आपण आखून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण अशा प्रकारे ही डिझाईन पूर्णपणे आपण इथे व्यवस्थित आखून घेतलेली आहे. आपण आखून झालेली आहे बघा, दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? बघा, ही पूर्णपणे आपला हे डिझाईन जी आहे ती आपण आखून घेतलेली आहे. तर आपण याच्यावरती आपण वर्क करून घेऊया. चला. स्वामी समर्थ जय जय